नाही मग मला सांगा, मान्य न्यायदेवता जर तसं म्हणते खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते, आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे? आझाद मैदानावरती अडचण काय? आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत, न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत। आम्ही रितसरपणानं लोकशाही मार्गानं संविधानाच्या नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले आहेत, परवानग्या मागितलेल्या आहेत। त्याच्यामुळे आम्हाला न्यायदेवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार। गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडीअडचणी आहेत। कायदा हा जनतेसाठी आहे, त्या जनतेचं घराणं ऐकून घेणं सरकारचं काम आहे, न्यायदेवतेचं काम आहे। नक्की आमची सुद्धा टीम, वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमधली, आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे बांधव आहेत, आमच्या ओळखी नाही आहेत जास्त, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर। आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे। न्यायदेवता 100% आम्हाला न्याय देणार, कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही। कारण ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग तर इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं, इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण झालेत, लोकशाही मार्गाने उपोषण झालेले आहेत। मग तर आता तिथे इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही। सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांच्या भावनेशी काही खेळायला नाही पाहिजे, आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे। न्यायदेवतेचा राहिला विषय तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे, 100% आम्हाला परवानगी मिळणार, न्यायदेवता न्याय देणार। कारण आम्ही काय करायला होत म्हणजे नाकारायला, नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला की या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला। आम्ही शांततेत तिथे यायलो, आमरण उपोषण करायलो, त्यामुळं न्यायदेवता 100% न्याय देणार। गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला, हे काय नवीन नाहीये, आताही तेच केलंय, पण आम्ही मुंबईत जाणार आहे। मग आता मान्य न्यायदेवतेनं मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होतं, 4 महिने झालं तुम्हाला सांगितलं बाबा, का नाही गोरगरिबांसाठी दिला? आमची शेवटची आशा काय असती गोरगरीब जनतेची? न्यायदेवता न्यायालय, शेवटची आशा ती असते। आणि मग न्यायदेवतेनं तरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे ना, की चूक मुख्यमंत्र्यांची आहे, जाणून बुजून केलं जातं। देवदेवताचा सन्मान करून शांततेत लोकशाही मार्गानं संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत। आम्ही मुंबईला 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघणार आहेत, आणि एकही नियम आम्ही मान्य न्यायदेवतेचा डावलणार नाही। आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जातील।